अजिबात बरोबरी कोणाची करू नका. उभ्या आयुष्यात बरोबरी करत राहताल तर फक्त पदरामध्ये दुःखच पडणार आहे. आणि एक विनंती असेल माझी माईबा, बस आतापासून तरी संकल्प करूयात, कुणाकडून काही अपेक्षा ठेवायच्याच नाही, अजिबात नाही. अपेक्षा ठेवाल ना तर दुःखच पदरामध्ये पडतं. याने असं वागायला पाहिजे होतं आणि त्याने मला ते करायला पाहिजे होतं, हिचं हे कर्तव्य होत, असं जर तुम्ही करत राहताल ना अपेक्षांची यादी, तर उभ्या आयुष्यामध्ये दुःखच पदरामध्ये पडणार आहे. नका ठेवावी अपेक्षा. काय आयुष्य आहे तेवढं चांगलं जगा गाड्या. भले कोणाला आपल्याकडून काही भेटू, आपल्याकडून कोणाला काही भेटू, हरकत नाही, पण निदान 2 शब्द तरी चांगले बोलायचा प्रयत्न करा. बऱ्याचदा काय होतं, ही वस्तू भेटली पाहिजे, ती वस्तू भेटली पाहिजे, त्याने असं करायला पाहिजे होतं, टायमाला करायला पाहिजे होतं, त्याला काही कळतं का, त्याला काही शोभतं का, या भानगडीमध्ये आपण चांगले शब्द बोलायचे विसरूनच जातो. काय होतंय, नाते तुटत चालली, माणसं दुरावत चालली. एकमेकांमधली जी नात्यातली दरी होती ती वाढत चालली. बास दरी एवढी वाढती की बास ह्या या टोकाला आणि तो त्या टोकाला. जसं नदीचे 2 किनारे सोबत असून सुद्धा मिळू शकत नाही. बऱ्याचदा एकत्र कुटुंबामध्ये असताना अपेक्षांचं ओझ आम्ही जास्त वाढवतोय आणि अपेक्षा ठेवू ठेवू ना नात्यातली प्रीती, नात्यातला आपलेपणा, नात्यातली जाणीव, नात्यातला ओलावा, नात्यातली ओढ हळूहळू कमी होत चालली. केवळ एकमेकांकडे आम्ही काहीतरी अपेक्षा ठेवतोय म्हणून, अजिबात नाही. आपण आपल्या जागी व्यवस्थित असलं ना वास, जग चुकलं तरी हरकत नाही, आपण कुठं चुकीत नाही बसलं पाहिजे. निदान जगाच्या नजरेत नाही, आपण आपल्या नजरेत तरी पडू नका. एवढं जरी सांभाळलं ना तर पुष्कळ झालं. निदान कोणाला काय बोलावं हे जरी कळत नसलं, निदान एखाद्याला बोलताना काय बोलू नये एवढं जरी कळालं ना तरी पुष्कळ झालं. मला काय कळतं यापेक्षा मला काय कळत नाही, हल्ली मला कळत नाही हेही लोकांना कळत नाही, मोठी अडचणी. काहीला स्वर कळत नाही, स्वरातून गेलेलं बी कळत नाही. तांदळाचा झटकाचे पाहतो. आई म्हणत असते, बाई आधी नुसता आई आई करत होता, हे दे आई, ते दे आई, ते दे आई, ते दे आई, सॉक्स दे आई, बुट दे आई, डबा दे आई, पाणी दे आई, बाटली दे आई, रुमाल दे आई, शर्ट दे आई, इस्त्री कर आई. आणि जसं लग्न झालं, जशी ती नांदायला आली तसं बाई 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 तुला सांगतो ऐक, बाई तुला सांगतो ऐक. एक वाक्य बोलू का? हे पटत असेल तर घ्या, नाही तर मग माझं मला परत द्या. बऱ्याचदा लग्न झालं की 1-2 महिन्यामध्ये त्या आईला असं वाटतं त्या पोराच्या की सगळं हा आधी मला मागायचं, आता सुनबाईला सगळं मागतो. याच्या आयुष्यामध्ये माझं अस्तित्व कमी होत चाललंय. राग येतो तिला. आणि लग्न झालं 1-1.5 महिना झाला तरीही नवरदेव, तो नवरा, त्या आईलाच मागत असेल सगळं, बायकोला जर मागत नसेल, आई हे दे, आई ते दे, डबा दे, टिफिन दे, माझं मोबाईल हातात दे, माझे सॉक्स दे, हे जर सगळं आईलाच मागत असेल तर त्या नव्या नवरीला वाईट वाटतं की 1-1.5 महिना झाला लग्नाला, पण आपल्या नवऱ्याच्या अंतःकरणात आपण जागाच नाही मिळू शकलो. म्हणजे अजूनही तो लग्न झाले शरीराने पण मनाने आपला झाला नाही तो नवरा. वाईट वाटतं तिला. ती म्हणते सगळं आई, सगळं आई, हे दे आई, ते दे आई, ते दे आई. मग मला का आणायची घाई? सगळं आईलाच मागायचं होतं. तर काय होतं नाही नेमकी, लग्न झाल्यानंतर दोघीचे फार भांडणं होतात, बरोबर ना? कोणाचे? तुमचे माझे, तुमचे यांचे, मग तुमचे तुमचेच, बरोबर आहे ना? सासू सोनाची. म्हणजे आवडीचा विषय एक असतो आणि प्रेम करणारे दोघे असतात. आईचं प्रेम लेकावर, बायकोचं प्रेम नवऱ्यावर. प्रेमास्पदाचा विषय एक आणि करणाऱ्या 2. भांडणं नाही होणार तर काय होणार आहे? सांगू तुम्हाला सोपी वाट. ज्यावेळी लग्न झालं तरीही माझ्या मैत्रिणींना, भगिनींना मी सांगेल, माझ्या ज्या समवयस्क आहे, एकदम म्हाताऱ्याकडं कशाला जाऊ बाई मी, आधी आपल्याच दापाव का नाही, बरोबर आहे ना? आधी आपली घरची दापायची, बाहेर कशाला तोंड वटवट करायची. माझ्या समवयस्क आहेत ज्या, माझ्या भगिनी मैत्रिणी ज्या सारख्या आहेत, लग्न व्हायचे तातवा,
लग्न झाल्यावर तो सगळं आईलाच मागत असेल तर असं समजावं, ऐका कोणी दुःखी होणार नाही. ऐका माय, ऐका ऐका ऐका. पोरांना हळूच पाणी पाजा, अजिबात बडबड करू नका. पाजा पाजा, फक्त बडबड नको. लग्न झाल्यानंतर तो सगळं सासूलाच मागत असेल तर त्या सुनबाईने मनाची समजूत घालावी. माझं लग्न अशा व्यक्तीशी झालं जो घरांमध्ये सगळ्यांचा लाडका आहे, अशा लाडक्या व्यक्तीशी माझं लग्न झालं. किती भाग्यवान आहे मी. वाजवा ना टाळ्या. असं. आणि लग्न झाल्यानंतर तो सगळं बायकोलाच मागत असेल, ताईने स्वतःच्या छातीवर हात ठेवायचा. परफेक्ट चॉईस, माझी चॉईस आहे. सुनबाई लव्ह मॅरेज नसेल तर, अरेंज मॅरेज असेल तर तिने म्हणा परफेक्ट चॉईस. हजारात एक सून निवडली मी, जी नवऱ्याची पुरेपूर काळजी घेते. आता आई सारखी काळजी हीच घेते, बायको बनवणे काळजी हीच घेते. आता मी सुखाने मंदिराचा रस्ता धरते, हातात जपमाळ घेते आणि हरिहरी करायला मोकळी. आता माझा आणि प्रपंचाचा संबंधच नाही. हिच्या हातात एकदाच्या चाव्या देऊन टाकते मी. मोकळी मी आता तीर्थयात्रेला निघून जायला. कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा, कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. माझ्या घरी ताकलोनी सुना चोरून खातात दोन्ही, सुना चोरून खातात दोन्ही. कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. सोना चोरून खात्यात का काय, नासधूस करतात का काय. अशा दलिंदर काही गावच्या मंदिरात सुद्धा जात नाहीत. चुकून मी अजिबात तुम्हाला सांगू का, ज्याला जिवंतपणी पंढरपूरला जायची इच्छा होत नाही, मेल्यावर असल्या दलिंदराची हाडकाशीला कधीच जात नाहीत गाड्या. सगळ्या बायका दुखावल्या गेल्या, हातापायाला लागलं, मुका मार लागला आणि बायका वैतागल्या. हे म्हणे बायका म्हणे, हे पहा तुम्ही तुमचं नशीब, जगले तर जगान, वाचले तर वाचन, मेले तर मरा. आम्हाला काही तुम्हाला वाचवता वाचवता एक दिवस आम्ही मरतो म्हटले. आम्ही वाचवायमध्ये असह्य झालो, अशक्य होतंय आम्हाला. आमची शक्ती कमी पडते, आम्ही का वाचवू शकत नाही तुम्हाला. सगळ्या हत्तीने ज्या होत्या ना, हत्तीनी सुना, त्या सुनांनी सोंडा मोकळ्या केल्या ना आपापल्या नवऱ्याच्या कानामध्ये घातल्या. सुना कान खोलकी सुना जरा. सुनांनी सोंडा मोकळ्या केल्या ना आपापल्या नवऱ्याच्या कानात घातल्या. तरुण हत्तीनी बर का, सांगते तुम्हासी वेगळे निघाना.